नमस्कार JN न्यूज पाहूया सविस्तर बातमी। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। काँग्रेसचे जतमध्ये धरणे आंदोलन। जत प्रतिनिधी, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे व जत तालुक्यातील इतर मागण्यासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी जत प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले। यावेळी प्रांत अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडक, मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँक संचालक रामचंद्र सरगर, अप्पाराया बिरादार, महादेव पाटील, सतीश कुलाळ, बाबासाहेब माळी, रमेश पाटील, सज्जनराव चव्हाण, अशोक बनेनवर, सुरेश मुटेकर, महादेव कोळी, युवराज निकम, तुकाराम माळी, निलेश बामणे, JK माळी, बसवराज बिराजदार, अशोक गोरड, सलीम पाचापुरे, सरपंच रमेश साबळे, दीपक शिंदे, दत्तात्रय निकम, तानाजी शिंदे, मल्लिकार्जुन गेजी, गनिमुल्ला, आकाश बनसोडे, दिनेश जाधव, सुमित जगदने, अनिल शेवाळे, मारुती पवार, एकनाथ बंडगर, संतोष जगताप, विजयराजे चव्हाण व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे अडचणीत आहेत। महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमी भाव आणि वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले होते। मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत। यासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा निर्णय घेतला। या आंदोलनादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने लागू करावी, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमी भाव द्यावा, नियमित व मुबलक वीज पुरवठा करावा, सोलर पंप योजनेची 100% अंमलबजावणी करावी आणि पारंपरिक वीज जोडणी पुन्हा सुरू करावी। अतिवृष्टी, गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी। पीक विमा कंपन्यांनी थकीत भरपाई त्वरित द्यावी आणि पीक विमा योजना शेतकरी हिताची करावी। म्हैसाळ व टेंभू योजना जत तालुक्यात त्वरित कार्यान्वित करावी। म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रातील तलाव भरण्याची व्यवस्था करावी। महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलून फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवावेत, या मागण्या करण्यात आल्या। यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास काँग्रेस पक्ष अधिक तीव्र आंदोलन करेल। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी हा लढा सुरूच राहील। प्रश्नासाठी काँग्रेस पक्षाने केलेले हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कासाठीच्या लढ्याचा पहिला टप्पा आहे। आता सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत तर संपूर्ण जत तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेवटी सावंत यांनी दिला आहे। आश्वासन देऊन जे 4 महिन्यापूर्वी आज हे सत्तेवर आले आणि त्या सत्तेच्या जोरावर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर या महायुतीच्या सरकारला आज पडताना आपल्याला बघितलेला। आज